स्वामींच्या प्रकट दिनाच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आज बघा महाराज किती छान दिसत आहेत ना. त्यांना आज मस्तपैकी तयार केले, दुसरे नवीन वस्त्र घातले त्यांना. परत मी जो अक्षताचा हार बनवला होता तो मी त्यांना घालून तयार केलेला आहे, म्हणून महाराज आज किती मस्त दिसत आहेत पहा. त्यानंतर मी म्हणजे सगळी कामं वगैरे करून घेतली आणि मग नंतर कॉफी पिली आणि थोडासा आराम केला. आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत ना, मग कुठले कामं करावे काही सुचत नाही आणि डेलीचे कामं करू करू मला बोर होते, म्हणून मग म्हटलं की आज ड्रेसिंग टेबल आवरायला काढावं. आणि तो पहा किती तो पसारा माझा, इतका पसारा बघून तर मी हैराणच झाले की इतका पसारा माझ्याकडं कधीपासून जमा होतो आहे. आणि तो आता ऑर्गनाईज करायचं म्हटल्यावर आता बराच वेळ जाणार आहे, म्हणून मी आज फायनली तोच काढला होता. आणि इतका पसारा मस्तपैकी मी जे कंटेनर आहेत माझ्याकडे मोठे मोठे, मी त्यामध्ये सगळं सॉर्ट केलं होतं. सगळीकडे मंगळसूत्र वेगळीकडे, पिना साडी पिना वेगळ्याकडे, हार वेगळीकडे, असं सगळं मी व्यवस्थित केलं. आणि त्याच्यामध्ये माझा काय कमी काय पसारा आहे का, त्याच्यामध्ये परत माऊचा पण त्या पसारा इतका मोठा आहे, त्यामुळे मला बराच वेळ लागला सगळं व्यवस्थित ठेवण्यामध्ये. फायनली मी ते सगळा पसारा व्यवस्थित ठेवला. आणि ठेवता ठेवता मला काही एकदमच सगळं एकत्र नाही करता येत. थोडंफार मला किट्टूमध्ये मध्ये करतच असते, तिचा पसारा घेणं चालूच असतो. ती इकडे नेती तिकडे नेती फेकती, मग परत ते जागेवर आणून परत मला तो पसारा वेगळा होता. मग मी तसे सगळे मोत्याचे हार वेगळे केले, माऊचे वेगळे केले, तिचे ब्रासलेट वेगळे केले, तिचे बांगड्या वेगळ्या केल्या. सगळं म्हणजे वेगवेगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलं. माझे जे चांगले चांगले हार वगैरे आहेत ते एका सेपरेट बॉक्समध्ये ठेवले. माऊचे एका असे बॉक्समध्ये गेले. मी असं एक लांब बॉक्स घेतला होता, त्याच्यामध्ये सेक्शन करण्यासाठी मी मोबाईल जे आपले जुने डबे असतात ना त्याचा यूज केला होता. आणि त्याच्यामुळे माझं काम इझी झालं होतं. आणि माझ्याकडे जे मोठे 3 कंटेनर आहेत त्याच्यामध्ये मी छोटे छोटे सेक्शनच्या बॉक्स घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी ते बाकी सगळं ठेवलं. म्हणजे कधी लागलं ना की डायरेक्ट तो बॉक्स काढला की तो माझा सामान हातात येईल. तर असं मी सगळं ड्रेसिंग टेबल आवरून घेतलं होता. तर असा होता माझा आजचा दिवस. माझ्या पेजला जर फॉलो केलेलं नसेल तर पटकन फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि जाता जाता महाराजांचं दर्शन नक्की करा. खूप गर्दी होती केंद्रामध्ये काल महाराजांच्या. बाय.